बघितलं एकदा राजनंदिनीसाठी सुद्धा काही जण वाईट बोलत होते की तू कशी गबाळ्यासारखी राहतेस. ही बघा रिंग या उजव्या हातात घालणार आहे ठेवण्यासाठी. छान छान आहे ती. याचं हे खूप फायदेशीर आहे. तर अशा कुठल्याही ताईंकडून मी एकही रुपया घेत नाही. जे हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. मी परवा एका ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की मी प्रॉमिस करते मी आता रोज ब्लॉग टाकणार आहे. परवा म्हणजे येस, कालचा दिवस मी टाकला नाही आणि आज पण टाकला नाही. झालं असं की दीपपूजनचा मी व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर म्हणजे मी म्हणले होते व्हिडिओमध्ये की थोडंसं असं पसारा वगैरे आहे, मी घर स्वच्छ करते असं चालू होतं. डीप क्लिनिंग अर्थात म्हणजे नेहमी तर असं वरवर असायचंच, पण हे बेडच्या आतलं वगैरे हा सगळा एरिया असा क्लीन केला जात नाही रोज. मग आता म्हणलं चला सण वगैरे येणार आहे तर सगळं डीप क्लिनिंग करूयात. अशी इच्छा होती कोणीतरी हेल्पला बोलून घेऊन करायचं, पण त्यांना पण ते सांगायचं हे करा ते करा, त्यात पण मला खूप कंटाळा येतो. म्हणून विचार केला की आपणच थोडं थोडं करूयात. मग ते इथलं थोडंसं असं पसार होतं ना तेवढाच आवरायचं होतं, बाकीचं सगळं मी आवरलेलं. आणि बेडमध्ये काही फक्त अंथरूणच होतं, बाकी काही या बेडमध्ये सामान नाही आहे. तेवढ्यात मला एवढं आवरायला 2 दिवस गेले. म्हणजे आज मी आवरले, 2 दिवस लावले हा मला विचार पक्का करायला की आज मला करायचं आहे. मी 2 दिवसापासून ट्राय करत होते, मी यायची आवरायला आणि खूपच आळस किंवा वीकनेस जाणवत होता मला. आणि थोडीशी आता सर्दी, वातावरण बदलत आहे त्यामुळे सर्दीसारखं फील होत होतं मला. सर्दी येण्याच्या आधी आपल्याला थोडंसं अंगात कणकण येते ना, तसं होत होतं. आणि हाताचं मला एका ताईंनी कमेंट सुद्धा केलेली की तुझ्या हाताला सूज आली, तू बोलली होती त्याचं काय झालं. तर इथे पाहू शकता ही हाताला माझी अशी ना सूज आहे. ऑलमोस्ट 1.5 मंथ झालं आहे. आणि मी इथे एका डॉक्टरने दाखवलं, त्या टॅबलेट्सनी मला काही कमी नाही आलं. मग आता इथे दुसऱ्या डॉक्टरांनी मी आता दाखवलं आहे. असं फारसा काही खूप जास्त त्रास आहे असं नाही, पण हा पेन होते थोडंसं नॉर्मल जाणवते. मग उगाच कशाला असं जास्त हे करायचं म्हणून, म्हणजे कमी होईल असं वाटत होतं मला. सारखं मला व्हायचं ते आणि कमी व्हायचं, पुन्हा व्हायचं आणि पुन्हा कमी व्हायचं, म्हणजे दुखायचं आणि कमी व्हायचं. मग यावेळेस मी ठरवलं की नाही, आता दाखवून येऊयात एकदा आपण पुन्हा डॉक्टरांना. आणि माझा असं प्रॉब्लेम आहे की मी जेव्हा डॉक्टरांना दाखवून रिटर्न येते माझं सगळं बरं होतं नेहमी. आणि काल मी डॉक्टरांकडून जाऊन आले आणि आल्यावरती आज परत मला फुल ताकद आली. मी अजून म्हणजे डॉक्टरांनी मला टॅबलेट्स दिलेले स्टार्ट पण नाही केलं, पण मला इतकी ताकद आल्यासारखी फील आली. मी सगळं स्वच्छ करून घेतलं. अक्षरशः इथे माझा खूप सारा पसारा होता. राजनंदिनीची खेळणी वगैरे खूप पसारा पडलेला आणि जात ही रूमच यूज करायला भेटत नव्हती. आज मी सगळं स्वच्छ केलं, छान अरेंज केलं. आता हे जे कपाट दिसतं ना हे अजून करायचं आहे, म्हणजे ह्यातला सगळा कचरा बिचरा सगळा काढून टाकला. जे काही एक्स्ट्रा प्रोडक्ट्स असायचे, एक्सपायरी डेट झालेले प्रोडक्ट्स किंवा हे फ्युचरमध्ये कधीतरी शूटला लागतील असं म्हणून मी खूप सारे प्रोडक्ट्स ठेवलेले. बरेचसे टॅबलेट्स वगैरे आपण आणलेले असतात, काही शिल्लक राहिलेले असतात, असं सगळं मी यातला कचरा काढलाय. हे याचे धूळ खूप जमा झालेली, ते सगळं पुसून स्वच्छ क्लीन करून ठेवलंय. आणि जे काही माझ्याकडे जे याचे प्रोडक्ट्स होते ना, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी, मग इयरिंग्स अशा सगळे किंवा मग मंगळसूत्र जे शूटसाठी वगैरे येतात, तर ते सगळे अशा आता मिक्स करूनच ठेवलेत मी. आज रात्री आत्ता माझा प्लॅन आहे की सगळी ज्वेलरी अरेंज करायचं. बाकी स्वच्छता सगळी झालेली आहे. मग तेच आज माझं चालू होतं सगळं कपाटाने. नरेंद्रने पण थोडीशी हेल्प केली, म्हणजे एक तासभर त्यांनी वरचं जरासं क्लीन करायला. कारण पुन्हा मग जास्त मला असं झालं की एकदम नको आपण हाताने हे करूयात की पुन्हा त्रास होईल म्हणून. आणि येस, डॉक्टरांचं म्हणणं सांगते की काही नाही, मसल्सला आपल्याला थोडंसं हे होतं, मसल्सचे सूज आल्यासारखी थोडीशी झाली, बाकी जास्त काही वाटत नाही आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. म्हटलं फक्त टॅबलेट्स दिलेत त्या खा आणि त्याच्यामुळे तुम्हाला फरक जाणवेल. प्लस वीकनेसबद्दल सुद्धा मी विचारलं त्यांना. मग त्या म्हणाले की 30 नंतर हा प्रॉब्लेम येतोच. आणि मी एक चूक केली ती तुमच्याशी शेअर करते, जी तुम्ही करू नका जर तुम्ही आई बनलात किंवा त्या आई बनण्याच्या वाटेवरती आहात. तर ज्या आपल्याला टॅबलेट्स वगैरे सांगितल्या जातात कॅल्शियम वगैरे आयर्नच्या, तर त्या कंपल्सरी घ्या. कारण मी चूक केली, मी खायचे कधी कधी नाही खायचे, असं म्हणजे कधी एक दिवस खाणार एक दिवस खाणार नाही असं केलं होतं. आणि त्यामुळे नंतर मला गेल्या काही दिवसांमध्ये खूप त्रास झाला त्या गोष्टीचा. मागच्या वर्षी सुद्धा B12 खूप कमी आलं होतं, त्यानंतर मी त्याचे इंजेक्शन्स पण घेतलेले. मग ह्यावेळेस पण मला सारखं असं वीकनेस जाणवायचं, तरी पण त्यातून मी माझं चालूच होतं काय ना काय करणं, असे नाही की पडूनच राहिले मी. मग यावेळेस म्हटलं की आता आपण चला, मी कधीच असं
कुठल्या टॅबलेट्स घेणं किंवा हे म्हणजे नाही, खूपच आजारी आहे, गरज आहे तर घेते. म्हणून मग यावेळेस म्हटलं चला डॉक्टरने विचारूयात. मग डॉक्टरांनी मला एक आता टॅबलेट दिले. त्या म्हणाल्या की मी सुद्धा स्वतःसाठी ही घेतली आहे आणि तू खाऊन बघ, तुला छान फील होईल, तुझ्यात जे काही तुला विकनेस जाणवतो तो कमी होईल आणि नेक्स्ट टाइम तू स्वतःच खरेदी करशील ती टॅबलेट. तर ठीक आहे म्हणलं ओके. तर घेऊन आले आता, आजपासूनच त्या खायच्या स्टार्ट करते आणि कुणीही विचारू नका कोणती टॅबलेट आहे, कारण इथे तर मला सांगता येतं म्हणजे सांगूच शकत नाही मेडिकल रिलेटेड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती तुम्हाला सूट होईल असं नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरांनाच विचारून घेऊ शकताय. तर आता काय करणार आहे मी, तुम्हाला रांगोळीचे काही साचे आहेत तर ते दाखवते. एका ताईंनी ना पाठवलेत मला. तर खूप सुंदर साचे आहेत आणि इमर्जन्सीमध्ये तुम्हाला उपयोगी पडतील किंवा लहान मुलं असतील तर खूप जास्त, कारण त्यांनी सारखी पुसायची वगैरे सवय असते ना, त्याच्यामुळे मग हे उपयोगी पडू शकतात तुम्हाला. तर येस दाखवते चला. त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते इथं स्पेस हा इतका छान क्लीन झालाय ना, आता मला इतकं बरं वाटतं. हे थोडं पिशव्या ठेवल्यात मी, त्यातून काम करायचं माझं. तर इतकं भारी वाटतं ना हा स्पेस रिकामी झाला. आणि मला शूटसाठी सुद्धा आता जागा भेटली आहे थोडी. इथे मी बॅकग्राऊंडला काहीतरी करून घ्यायचं म्हणते या वॉलला, म्हणजे मला ड्रेसचे जे शूट्स वगैरे करते ते इथे करता येतील. त्याच्यावर तुम्हाला रांगोळी दाखवते आधी. आणि ना राजनंदिनीने आता हे एक बघा, आमच्याकडे अजूनपर्यंत असं कधीही झालं नव्हतं की भिंती रंगवलेत जास्त काही. तिकडची तिने एक दिवस रंगवत होती आणि रंगवताना मी तिला पाहिलं, पण मी म्हणते चल असं दे कर. म्हणजे मी ते अनुभवलं नाही आहे, खूप जणींचं मी बघितलंय की मुलं असं भिंतीवरती रंगवतात. मग मी म्हणलं की राहू दे चला करायला देऊया, मला पण हे फिलिंग हवंय भिंती रंगवलेलं, म्हणून ते करू दिलं. हे मात्र तिने मला माहीत नसताना केलंय. चला इथे आम्ही घर घेतल्यापासून कलर नाही केलं ह्या रूम्सना, खालच्या तेवढं रूमना केलेलं. त्या म्हणलं आत्ता एवढ्यात नको करायला, कारण मला माहीत होतं राजनंदिनी कधी ना कधी हे करणार, त्यामुळे केलंच नाही. अजून थोडीशी मोठी झाल्यावर काहीतरी मग करायचं. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की इथे मी थोडंसं इंटिरियर नंतर करणार आहे काही दिवसांनी, तर त्यावेळेस काही ते करता येईल. ओके, तर तुम्हाला दाखवते. हे एवढे सारे असे छान छान मला त्यांनी पाठवलेले आहेत. तर त्यातले पहिले हे 2 असे मोराचे डिझाईन्स आहेत. त्यानंतर हे असे 4 आहेत. खाली आय गेस मी खाली काल लावलेले तर तिथेच 2 राहिलेत. हे असे 4 आहेत, 4चे सेट. त्यानंतर येस हे असे जास्वंदीचं जे फूल असतं ना, तर ते असे 2 फुलं आहेत त्याच्यामध्ये. अगदी रिअल वाटतं, अगदी रिअल. तुम्ही असं ठेवलात ना जमिनीवरती, असं वाटतं तुम्ही रांगोळीच काढली आहे. त्यानंतर हा पण आहे 2चा सेट. ही पावलं आहेत. आणि सगळ्यात बेस्ट हे लक्ष्मीपूजनच्या दिवशी पावलं ठेवण्यासाठी छान छान आहे ते. त्यानंतर हे असे कमळाचे सुद्धा आहेत. ओके, आणि हे एक डिझाईन असं आहे मोराचं, पाहू शकताय, म्हणजे रांगोळी. आणि इकडे ॲक्च्युली जेव्हा हे आले ना त्यावेळेस पाऊस होता आणि ते काका म्हणजे पोस्टर थ्रू पाठवलेलं त्या ताईंनी, आणि पूर्ण वरचं कवर भिजलेलं. मी काय नाही बोलले, कारण पाऊस पडतोय, उगाच त्यांना कसं काय बोलणार आपण, एक तर एवढ्या पावसातनं द्यायला आले एवढ्याला. तर इथे हे असे आहेत, जे की डोअरच्या इथे आपण असं ठेवू शकतोय. मला हा प्रॉब्लेम येतो, राजनंदिनीला ना रांगोळी पुसायला वगैरे आवडते, त्यामुळे माझ्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. हे असे 2चा सेट आहे हा रांगोळीचा, म्हणजे लिटरली खऱ्याच वाटतात माहिती आहे. तर असे हे आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही गौरी पूजन करत असाल तर त्याचे सुद्धा त्यांनी बनवलेले आहे, तर त्याचे फोटोज मी इथे अटॅच करते. ॲक्च्युली त्यांच्याकडे जेवढे रेडी होते ते त्यांनी मला पाठवलेले. गौरी पूजनचे जे असतील ना, गौरी पूजनसाठी तुम्हाला जे लागतील ना, तर त्याचे पण खूप सुंदर सुंदर त्यांनी बनवले, ते फोटोज अटॅच करते, ते बघा. आणि तुम्हाला जर हवे असतील ना तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा, म्हणजे आत्ता लगेच करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या सणांच्या आधी भेटून जाईल. आता गणपती असेल तर गणपतीच्या आधी तुम्हाला भेटायचं असेल, कारण जसं म्हटलं तरी कधी कधी तुमच्या लोकेशनला 4 दिवसात पण येईल, आठवड्यात पण येईल. सो तुम्हाला जर हवे असतील ना तर तुम्ही त्या ताईंकडे नक्की ऑर्डर करा. तर अजून एक ताईंचं पार्सल आलं होतं मला, आणि इंस्टाग्रामसाठी ॲक्च्युली आलेलं आहे हे.
आणि मी जेव्हा मला इंस्टाग्रामसाठी आलं ना, की म्हणजे कुणी असं बिझनेस करत असेल काय असेल आणि मला जर इंस्टाग्रामसाठी आलं असेल तरी सुद्धा मी यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये पण दाखवते आणि लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवते. आता तुम्ही राजनंदिनीसाठी जे ड्रेसेस येतात ते तुम्ही पाहताय ना, तर ते किंवा मग बाकी असं मंगळसूत्र वगैरे ते फक्त इंस्टाग्रामसाठी आलेलं असतं. बट तरीही मी दाखवते कारण माझी एवढी इच्छा असते की चला माझ्याकडून थोडी काहीतरी हेल्प त्या ताईंना होते, माझ्यामुळे त्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्याचा तो त्यांना थोडा तरी फायदा होईल. कारण छान बघा घरात बसून सगळ्याजणी त्यांचा बिझनेस करत असतात, स्वतः आयुष्यात काहीतरी पुढे जायचा, थोडं कमवण्याचा प्रयत्न करत असतात. तर माझ्याकडून थोडासा हातभार म्हणून मी हे त्यांच्यासाठी करत असते. आणि येस, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी कुठलाही म्हणजे जे घरी बसून कुठला बिझनेस करत असतील ना, तर अशा कुठल्याही ताईंकडून मी एकही रुपया घेत नाही. जे काही त्यांचे प्रोडक्ट्स असतील ते त्या पाठवतात आणि जेव्हा त्या पाठवतात ना तेव्हा सुद्धा म्हणजे विचारतात मला की तू करशील का. तर म्हणजे विचारतात की तू किती पैसे घेणार आहेस किंवा किती घेतेस, तुझं पॅकेज काय आहे. तर मी तेव्हा त्यांना एवढंच सांगते की मला पैसे नको, तुमचं जे काही प्रोडक्ट असेल ते मला पाठवा. तुम्हाला जे लोकांना दाखवायचं असेल, तुमची अशी इच्छा असेल की हे दाखवल्यावरती माझं प्रोडक्ट की लोकांपर्यंत पोहोचतंय आणि ते त्यांना आवडेल आणि ते घेतील, असेच प्रोडक्ट तुम्ही पाठवा. आता बाकी मी काय असं, त्यांनी जरी मला पाठवले की हे प्रोडक्ट्स आहेत यातले सिलेक्ट कर, चला कधीतरी साडी असेल तर मी सिलेक्ट करते की बाबा चला मी नेसणार असेल तर, नाही तर मला घेऊन ते ठेवून काय करायचं. बाकी जे काय असेल ते तुमचं तुम्ही पाठवा. आता हे जे आहे ते काहींनी त्यांच्या मर्जीने पाठवलेलं आहे जे काय असेल ते. तर आता बघूयात, मला पण एक्झॅक्टली त्यांनी मला ॲक्च्युली फोटो पाठवलेला काय काय पाठवणार आहेत ते, पण मी एवढं म्हणजे माझीच कामात होती त्यामुळे त्यांना म्हणलेलं मी तुम्ही पाठवा म्हणून जे काय असेल ते. आणि येस, हे लक्षात ठेवा की मी कधीच कुणाकडनं पैसे घेत नाही हे अशा प्रोडक्ट्स ह्याच्यासाठी, कधीच घेत नाही पैसे. तर मागे पण एकदा मी आयगेस म्हणलं होतं की बघितलं होतं की अरे कोणीतरी कमेंट केली होती की असं करायचं शूट होतं ना, तसं करायचं होतं ना, तुम्ही पैसे घेताय. तर मी पैसे घेत नाही कधी कोणाकडनं. तर ही जी ज्वेलरी किंवा जे काय आहे तर ते त्यांचं मी इथे पूजा कलेक्शन म्हणून आहे, तर त्यांचं इथे मी इंस्टाग्राम ID किंवा नंबर जे सगळे डिटेल्स आहे ते देते. तुम्हाला जर हवं असेल तर ऑर्डर करा. तर हे त्यांनी आय गेस राजनंदिनीसाठी पाठवलं आहे. किती सुंदर आहे बघा, किती सुंदर आहे. हे आहे जे बो जे असतात ते, हा ओपन करून दाखवते, हा क्लिअरली दिसत नाही आहे. ओके दिस, किती क्यूट आहे. त्यानंतर हे पण आहे, कसले भारी आहे ते. आणि फक्त भारी तसे एकदम काय म्हणतात त्याला, मला एक्झॅक्टली शब्दात आठवत नाही, पण एकदम परफेक्ट लुक बघायचा किती भारी आहे. तर ही काही अजून ज्वेलरी आहे, त्यामध्ये हे ब्रेसलेट आहे. मला ऍक्च्युअल मध्ये अशा टाईपचं घ्यायचं होतं आणि मला माहित नाही माझं काय हे आहे. मला जेव्हा कधी अशी कोणती गोष्ट घ्यायची असते ना ती भेटतेच मला. आणि खूप वेळ असं झालंय की जेव्हा मी कोणतं प्रोडक्ट घ्यायचं असेल आणि मी असं हां मला तर घ्यायचं आहे, आता बघू आलं तर प्रमोशनसाठी, नाही तर घ्यायचं, नेमकं ते मला नेक्स्ट मंथमध्ये वगैरे भेटूनच जातं मला ते. ह्या अशा चेन आहेत. इथे ही एक लॉंग चेन आहे, ही अशी ही वाली एक वेगळी चेन आहे, ही कम्प्लीट सेम अशी चेन आहे ही, आणि ही एक वेगळी चेन आहे आणि याच्यामध्ये हार्टचं असं एक लॉकेट आहे. हे दोन वेगवेगळ्या चेन आहेत त्या. त्यानंतर हे राजनंदिनीसाठी क्यूट क्लिप्स दिले त्यांनी, या सुद्धा क्लिप्सच आहेत. ते पाहू. आणि येस, हा कडा आहे हातातला, दाखवते मी काढून, याच्यातनं क्लिअर दिसत नाही तुम्हाला. हा कडा आहे, डिझाईन बघायचं, असे वेगवेगळे डिझाईन आहेत त्यांच्याकडे भरपूर सारे. मी मगापासून हे ऍक्च्युली असं होतं ना, मी म्हटलं माझं एवढं हातात कसं जाणार आहे, कारण हात माझा असा मोठा आहे ना, मी विचार करते कसं जाणार. मग मी ओपन केलं. हे ओपन करून असं घालायचंय. येस, हे पाहू शकता. मी ऍक्च्युली या उजव्या हातात घालणार आहे, मी आता दाखवण्यासाठी म्हणून. मस्त वाटतात हे.
आणि हे सुद्धा लिटरली मला घ्यायची खूप इच्छा होती. मी ब्लिंकिटवरती कार्टमध्ये घालून ठेवलेलं, पण माझं असं होतं की एकदा मी कार्टमध्ये घातलं ना की मी विचार करते खूप दिवस की घेऊ की नको, मला गरज पडेल की नाही, किंवा मी ते घेऊन मग पडून जाणार नाही ना, असं विचार करत असते. आणि मग फायनली हा बाबा तर जरूरतच आहे तर त्यावेळेस मी घेऊन टाकते. देन या येस, इथे पाहू शकता ह्या इयरिंग्ज आहेत. या सुद्धा छान छान इयरिंग्ज आहेत. या पण इयरिंग्ज आहेत. आणि ही रिंग आहे आणि ऍडजस्टेबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकताय. ही बघा रिंग, खूप भारी रिंग आहे. आणि याच्यात पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत त्यांच्याकडे, तुम्ही चूज करू शकता. सो अशी छान छान ज्वेलरी आहे. तुम्हाला म्हणजे जेव्हा आपण ह्याचा ड्रेस घालतो ना, वन पीस किंवा मॉडर्न ड्रेसेस सगळे, जीन्सवरती शर्ट वगैरे घातलं तर छान वाटतात त्याच्यावरती हे सगळ्या ज्वेलरीज. आणि हे इयरिंग्स पण खूप भारी आहेत सगळ्याच. आता माझ्या इयरिंग्सचा एवढाच इश्यू आहे घालायचं की माझ्या कानातनं ना हा कान वरती असल्यामुळे दिसत नाही क्लिअरली. इथे छोटे छोटे घातलेले इथे दिसतं, इथे दिसत नाही, कारण कान थोडासा असं वरती आहे माझा. म्हणजे असे होते कान माझे, ते माझ्या मम्मीने त्याचे खूप कष्ट घेऊन इथपर्यंत आणलेत. तर म्हणून मी मोस्टली मोठे मोठे कानातले घालते दिसण्यासाठी, छोटे कानातले दिसत नाहीत माझ्या. तर येस, असं हे सगळं होतं. यातलं तुम्हाला जे काही हवं असेल त्यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती तुम्हाला सुद्धा दिसत आहेत. त्यांना कॉल करून कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता, किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा डायरेक्टली त्यांच्या अकाउंटच्या लिंक्स देते इंस्टाग्रामच्या. तिथे जाऊन तुम्ही त्यांच्या DM मध्ये मेसेज करू शकताय, म्हणजे DM करू शकता त्यांना, आणि तुम्ही परचेस करू शकताय. लवकर करा, जर रांगोळीचे वगैरे घ्यायचे असतील ना तर लवकरच करा, जेणेकरून तुम्हाला ऑन टाईम भेटेल सणांच्या आधी. तर आता ना मला ज्वेलरी सगळी अरेंज करायची. आता इकडचे रूम सगळे क्लीन झाले, तर इथे राजनंदिनी नरेंद्रला आता झोपायला मी ही रूम रिकामी करून देणार आहे. मी तिकडच्या रूममध्ये जाणार आहे. तिथे आता मला सगळं मेकअपचं जास्तीत सामान त्या साईडलाच, आणि राजनंदिनीने सगळं अस्ताव्यस्त केलं. तिला खूप जास्त अशी सवय आहे की म्हणजे ते मेकअपचे प्रोडक्ट्स घेणं, ते एक्सप्लोअर करणं. फक्त मेकअप नाही, सगळ्याच गोष्टी ज्या काय असतील त्या, म्हणजे अगदी माझे ते हेड मसाजरपासून सगळं ती बघत असते. आणि मी सुद्धा तिला कधी असं म्हणत नाही की ह्याला हात लावू नको, त्याला हात लावू नको. फक्त तिला इजा होईल अशा गोष्टींपासून तिला दूर ठेवत असते. नाहीतर तिला खूप, आणि तिला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, काय कुठं वापरायचं, कसं काय, सगळं ती ॲक्ट करत असते. जसं आम्ही यूज करते ना, मी काही गोष्टी आता हेड मसाज करत असेल तर ते सगळे ॲक्ट करत असते ती, जेव्हा त्या वस्तू तिच्या हातात असतात. त्यामुळे मी तिला एक्सप्लोअर करू देते. आणि गेल्या काही दिवसांमध्ये ना मला थोडंसं त्या गोष्टींकडे, या सगळ्या मेकअपच्या किंवा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देता आलंच नव्हतं. त्याच्यामुळे खूप जास्त सगळं मिक्सअप झालं आहे माझं मेकअपचे प्रोडक्ट्स, आणि मला काही व्यवस्थित सापडतच नाही आहे. मग मी आता ठरवलं की ते जे ड्रायव्हर आहे जिथे ती सारखं हात घालत असते, तर तिथे अशा बेसिक काहीच गोष्टी ठेवायच्या ज्यांच्यामुळे म्हणजे अस्तव्यस्त काय नाही होणार, बाकी सगळं व्यवस्थित. आता इकडचं कपाट मी रिकामी केलं आहे, तर इथे मी सगळं अरेंज करून जे ती काढत नाही बाहेर. जे मला आवडतं, ती जे काही लिपस्टिक्स वगैरे असते मी लावत नाही कधी, ॲक्ट करत असते फक्त. तर ते आवडतं, पण कधी कधी असं होतं की या ते खूप अति होऊन जातं, मग सारखं ती काढून दे वगैरे मागे लागते. मग आणि सगळंच अस्ताव्यस्त होतं, आणि मला ती यूजच करायला भेटत नाहीत त्या गोष्टी. आता लिप बाम मग अशी मी शोधत होते, मला सापडतच नाही आहे. नंतर माझं सगळं आवडल्यावर मी बॅगमध्ये एक कात्री शोधते, तर मला ते बॅगमध्ये लिप बाम सापडला. आणि बऱ्याचदा काही गोष्टी ती स्वतःच्या बॅगमध्ये पण भरत असते, स्कूल बॅगमध्ये. त्यामुळे खूप गोंधळ होतो माझं, व्यवस्थित ऑन टाईम गोष्टी सापडत नाहीत. म्हणून मग आता सगळं व्यवस्थित अरेंज करणार आहे. फक्त ज्वेलरीचं जे अरेंज करायचं तेवढं राहिलं आहे माझं, बाकी सगळी कामं आवरलेली आहेत. आणि तिकडचा बेड फक्त राहिला आहे बाबा, त्याला मला वेळ लागणार आहे फार. सो आता राजनंदिनीच्या स्कूल टाईममध्ये तेवढा करायचा आहे मला. आणि येस, आता ते दोघं इकडे येतील, मी तिकडे जाईन. त्याच्या आधी मला एक गोष्ट बोलायची होती की मला परवा एक कमेंट आली होती एका ताईंची, की तू कशी गबाळ्यासारखी राहतेस, किंवा ते कानातले कसे वापरलेस बघ, असं वगैरे. आता जर त्या ताई ब्लॉग बघत असतील तर आता मी हे एवढ्यासाठीच बोलते की मला ही गोष्ट क्लिअर करायची आहे की आय नो, म्हणजे मी जशी घरात आहे ना तशीच तुम्हाला दाखवते. मी नाही जास्त मेकअप वगैरे काय करत नाही, थोडंसं लिप बाम वगैरे लावलेला असतो. जशी मी नॉर्मल आहे ना तशीच दाखवते तुम्हाला. मी काही तुम्हाला उगाच प्लॅन करून वगैरे कधीच कधीच काही दाखवलेलं नाही आतापर्यंत. आणि कदाचित त्याच्यामुळेच मला वाटतं की लोक थोडंसं
त्यांना आवडत नसेल, मी एवढं म्हणेन की तुम्हाला जर नाही आवडत आहेत माझे ब्लॉग किंवा मला माझा लुक नसेल आवडत, मी दिसायला कशी असेल ते तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही नका तुमचा वेळ घालवत जाऊ माझ्या ब्लॉग्सवरती. खूप छान छान क्रिएटर्स जे दिसायला पण खूप सुंदर आहेत किंवा जे छान छान राहतात त्यांचे तुम्ही ब्लॉग्स बघू शकताय. नंतर तर त्यांची कमेंट म्हणजे मी रिप्लाय दिल्यानंतर तर ताईंनी मला रिप्लाय दिला होता की मी तुला निगेटिव्हली केलं नव्हतं कमेंट वगैरे, पण ज्या पद्धतीने ज्या शब्दांमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं ते टोचण्यासारखं होतं आणि त्याच्यावरती बऱ्याच ताईंनी रिप्लायसुद्धा दिला की हे या टाईपचं बोलणं चुकीचं आहे. आणि मला आवडतं, लोकांनी सजेशन दिलेलं आवडतात की तू हे चेंजेस कर किंवा तू असं राहा. मला जर त्या ताईने असं बोललं असतं ना की राजश्री तू सुद्धा अशी तुझ्या ताईसारखी छान सुंदर राहा किंवा तिच्यासारखे कपडे घाल किंवा म्हणजे हां नीटनेटकं राहा वगैरे असं जर बोललं असतं, हां बाबा ठीक आहे ओके म्हटलं असतं. मी कधी आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल मी कुणाला असं जास्त कुणीतरी मला डोक्यात नाही गेलं ना तोपर्यंत मी असं वाईट कमेंट कुणाला रिप्लाय देत नाही कधीच. आणि पहिल्यापासून जे माझे व्हिडिओज बघतात त्या सगळ्यांना माहीत असेल की मी कधीच कुणाला असं वाईट रिप्लाय नाही दिले. पण कधी कधी काही लोक इतक्या घाणेरड्या आणि अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात ना की त्यांना मग रिप्लाय देऊ वाटतो. अलीकडे मी थोडंसं म्हणजे माझे मिस्टर नेहमी म्हणतात की राशी कशाला वेस्ट करतेस तुझा टाईम, ते कुठेतरी बसून काहीतरी कमेंट करत असतात, त्यांचं डोक्यातली घाण बाहेर करत असतात. सो तुझा टाईम तू तुझा टाईम तू वेस्ट नको करूस. त्याच्यापेक्षा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे चांगले लोक कमेंट्स करतात त्यांच्याकडे लक्ष दे. म्हणून बऱ्याचदा मी त्या लोकांना सरळच ना हाईड फ्रॉम चॅनल करते, म्हणजे त्यांच्या कमेंट्सना दिसतच नाही माझ्या चॅनलवरती कधीच केला तरी. आणि नाही तर मी कधी कधी इग्नोर करते, असं करते. पण मला खूपच असं वाटलं की यार करूयात रिप्लाय तर मी करते. मग ह्यावेळेस मला असं थोडं वाटलं की यार एक तर मी घर सगळं माझं हँडल करते, हे घरातलं सगळं स्वच्छता ठेवणं झालं, त्यानंतर जेवणापासून सगळ्याच गोष्टी एकटी हँडल करते. आता राष्ट्रवादींचं स्कूल स्टार्ट झाल्यापासून तर खूप गडबड गोंधळ होतो. त्यात यूट्यूबचं, इंस्टाग्रामचं हे व्हिडिओज एडिट करायला पण खूप वेळ जातो ॲक्च्युली. शूट करायलाही वेळ जातो, पुन्हा तो एडिट करायचा. जर त्यात काही प्रॉब्लेम आले तर ते लोक पुन्हा चेंजेसला देतात आणि ते चेंज करायला पण ऑलमोस्ट म्हणजे जेवढा वेळ एडिट करायला जातो ना अख्खा व्हिडिओ, त्याच्या अर्धा टाईम पुन्हा चेंजेस करण्यात जातो. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि त्यात मुलांचं सुद्धा पाहणं, लहान मुलं एखादं घरी असणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जे आई असतील त्यांना माहिती आहे काय हालत असते. राजनंदिनी म्हणजे मी तिला जास्त दाखवत नाही व्हिडिओमध्ये तिच्या गोष्टी, कारण मला नाही तिला जास्त व्हिडिओजमध्ये नाही दाखवायचं. ती आहे ॲक्टिव्ह, भरपूर ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे पसारा वगैरे आमच्या घरी असतो भरपूर सारा, तो सगळं मला हँडल करणं होत नाही खरं सांगू तर. त्यामुळे मी जशा अवस्थेत असते ना मी तसेच मी दिसते तुम्हाला. मला नाही आवडत मेकअप वगैरे जास्त असं करायला किंवा घरात असे छान छान कपडे घालून बसायला ना नाही आवडत खरंच सांगते. हां राहिलं पाहिजे नीटनेटकं, मी ट्राय करेन. माझ्यासाठी मी थोडं अपडेट राहण्यासाठी किंवा आवडतं मला सुद्धा राहायला. पहिल्याचे व्लॉग्स तुम्ही पाहिले असतील तर त्यात तुम्हाला कदाचित दिसत असेल की हा बाबा आहे मी छान राहते. आता मला नाही तेवढं, माझी एनर्जी पण पुरत नाही तेवढी आणि मला असं एवढी इच्छा पण राहत नाही की छान एकदम मस्त टकाटक बसून तुमच्यासमोर यावं. नॉर्मल मी जशी असते. आता सुद्धा इयरिंग्स मी आता सगळं स्वच्छता केल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि इयरिंग्स ज्या आहेत ना तर त्या मला नाही सापडत आहेत. माझ्या इयरिंग्स एक इकडे एक तिकडे आहे असं आहे. आणि ज्या अगदीच हेवी आहेत त्या मी अरेंज केलेल्या त्या आहेत, पण छोट्या छोट्या डेलीच्या आहेत त्या इकडे तिकडेच पडलेल्या आहेत, त्यामुळे मला नाही घालता आली. मी तशीच आली आता. माझ्या टिकली नाही सापडत आहे, कारण राजनंदिनीला त्या टिकल्या घेऊन अशा चिकटवत बसते, खेळत बसते. सो त्या पण कुठे कुठे गेलेत. आता मी शोधते, मला नाही सापडत आहे. खड्याची एक सापडली ती लावली. सो माझं असं होत राहतं आणि मला आवडते ही फेज अशी म्हणजे आहे गबाळ्यासारखी दिसते ना तर आहे मला. ॲक्च्युली ती कमेंट वाचलं ना खूप वाईट वाटलेलं. का माहिती आहे की बाईच बाईला समजून घेत नाही, खरंच घेत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की बाकीच्या काही काय असतात त्या राहतात, सो त्यांना जमत असेल, मला नाही जमत. त्यांनी आणि मी सेम असणं शक्य नाही. माझ्यात काही चांगल्या क्वालिटी असतील तर त्यांच्यात असतील असं नाही, त्यांच्यातल्या चांगल्या क्वालिटी माझ्यात असतील असं नाही आहे. त्यामुळे प्रत्येकजण वेगळं आहे, प्रत्येक मूल वेगळे. मागे मी बघितलं एकदा राजनंदिनीसाठी सुद्धा काही जण वाईट बोलत होते. जाऊ दे, पॉईंट इथंच थांबूया तो. मला लोकांच्या मानसिकतेचा खूप त्रास व्हायला लागला अलीकडे. आणि जेव्हा सोशल मीडियावरती पाहतो ना आपण तर म्हणजे अगदी ते मध्ये जे आंदोलन वगैरे झालं त्याच्यानंतर पण ते पोलीस म्हणजे जे काय झालं ते सगळं वाईटच झालं. मुलांवरती लाठीचार्ज वगैरे सगळं झाला, हे खूप वाईट झालं. किंवा ते पोलिसांना ज्या घाणेरड्या भाषेत लोक बोलत होते, आर्मीवाल्यांना बोलत होते, PM आपल्या बोलत होते, ह्या सुद्धा माझ्या गोष्टींना डोक्यात जात होत्या. त्यात ते राजकीय सगळं आलं त्याच्यामध्ये. आणि यातनं पण ना मी काही रील्स शेअर केलेल्या माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती, तिथे पण
एक दोन जण येऊन की अरे तुझ्याकडून अपेक्षा नव्हती ही. माझं एवढंच होतं की जे आर्मीवाले आहेत, जे पोलीसवाले आहेत किंवा PM असतील, मग मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला हे नाही करत. तर या लोकांना ना म्हणजे असे एवढ्या घाणेरड्या लेवलला जाऊन बोलणं चुकीचंच आहे. आणि ज्या म्हणजे मला आर्मी किंवा पोलीसवाल्यांविषयी थोडंसं जास्त हे वाटतंय, कारण तेवढं आपल्यासाठी कारण जेव्हा कधी ना आपण बघतो बघा शहीद कोण होतं, तर त्यावेळेस त्यांच्या घरच्यांवरती काय हे होत असते, हे आपल्याला बघून मला ते खूप वाईट वाटतं. त्यामुळे त्यांना कोणी असं बोललं ना, मला प्रचंड राग येतो, हे डोक्यात जातं. त्यामुळे मी ते 1-2 रील्स शेअर केलेल्या, तर त्याच्यावरती त्या 1-2 जणी मला असं येऊन काहीतरी की "हा तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती" असं तसं. पण ॲक्च्युअलमध्ये ना जे प्रोटेस्ट होत होती, मला ठीक आहे त्यांनी जे केली ते योग्य केलं, त्यांच्या हक्कासाठी वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण पोलीस किंवा त्या ह्यांना असं बोलणं मला ते काही पटलेलंच नाही आहे, अशा घाणेरड्या भाषेमध्ये जे बोलत होते. तर ते असं सगळी ही जी लोकांची मानसिकता सगळी बदलत बदलत जाते ना, त्यामुळे मला कधी-कधी असं वाटतं या सगळं सोशल मीडियाना क्रॅश होऊन जाऊ देत. नकोच. मला ते बघायला सुद्धा आवडत नाही या गोष्टी जी आता दंगे होत आहेत किंवा मारामारी, रोज काहीतरी रेप्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. त्यामुळे त्या गोष्टींचा मला प्रचंड असं कधी-कधी डोक्यावर ताण येतो. पण येस, आय होप सगळ्या गोष्टी सगळ्या चांगल्या व्हाव्यात. प्रत्येक लोकांनी प्रत्येकाबद्दल खूप चांगले विचार करावेत. समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार करावा प्रत्येकाने बोलताना, अशी माझी खूप इच्छा आहे. तुम्ही सुद्धा माझ्याशी चांगले बोला, मी सुद्धा तुमच्याशी चांगलं बोलेन. आणि जेव्हा तुम्ही अशा अपेक्षा ठेवतात ना, की म्हणजे 1-2 वेळा मी असं पाहिलं, की राजश्री तू अलीकडे रूडली रिप्लाय देतेस. तर माझं असं असतं, की रूडली रिप्लाय देते ना मी, तर ज्यांनी कमेंट केली आहे, ठीक आहे. म्हणजे लोकांची अशी अपेक्षा असते, की बाबा तुम्ही सोशल मीडियावरती काहीतरी टाकताय, तर तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. तुम्ही ते सहन केलं पाहिजे, असं लोकांचं असतं. पण मग तुम्ही जर कमेंट्स जर असं टाकत असाल आमच्या चॅनलवरती, ते पण तुम्ही पब्लिकलीच करता. तर त्याला रिप्लायसुद्धा आम्ही जर देत असू, तर ते तुम्ही सुद्धा ते पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे, असं मला वाटतंय. बस एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. की तुम्ही सुद्धा आमची मनं समजत जावा. जसं तुम्हाला वाटतंय ना, की बाबा आम्ही तुमच्याशी वाईट नाही बोलावं, तर तुम्ही सुद्धा आमच्याशी वाईट नका बोलू. तुम्हाला कधीही काय वाटलं, बिनधास्तपणे सजेशन्स द्या. किंवा चांगल्या शब्दात सांगा, की हे चुकतंय तुझं, हे तू केलं पाहिजे. सांगा, नक्की ऐकून घेऊ. पण वाईट शब्दांमध्ये जर बोलत असाल, तर त्याचा रिप्लाय वाईटच भेटेल. तर चला, खूप मोठा हा ब्लॉग झालाय. हा इथेच थांबवते, कारण मला आता भरपूर सारे काम आहे आणि हा ब्लॉग खूपच मोठा झालाय. आय होप तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर, कॉमेंट करा. हाईपचं ऑप्शन दिसत असेल तर हाईप करा. आणि चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.